बुडे भाऊ काय गड्या झाबरू काय काय इकून बबने नेला का वाजत मावलेली? हा झोळत नेला का मावलेली इकून? हा शिवल्या होता त्या बरोबर होणार बा त्याला चांगले दणके नेलन बा माऊलीले. काय झालं रे गड्या? काही समजून नाही राहिलं गड्या काय मॅटर तो. शिवले होता सोबत तो काही लाया असतेच कोणाच्या बरोबर. हा त्याला काय हा जरा झाली वाळवायले तेल टाकायले तो आहेच मा भाऊ तेल टाक्या. बाबा तुम्हाला काहीच माहित नाही अजून. बबनेची बायको धरलती या माऊलीनं म्हणून माऊली मार खाऊन डाला ढोरासारखा म्हणून तो बबन्या बयकला. त्याला काही सांगून राहिला का बे बाबा तू? पटीन असं तर सांगत जायले का? हा काही इले का त्याची बदनामी करू राहिला का तू माऊलीची ले का? तो लेखा त्याच्या बायकोशी लेखा असं हबे तबे बोलत नाही गड्या काही करत नाही. या बबनी बायको धरणार आहे का तो काही बी? बाबूराव भाऊ काय तर सांगा. अरे खरंच धरली ना म्हणून तर कसं बबन्या बयकला. नाही तर बबन्यानं काल मारला तर त्याच्या दोस्ताने त्यानं बोळ घातलं. काय सांगता तुम्ही? हे खरंच धरली ना बबनीची बायको माऊलीनं खरंच. हा लफडत तो गायचं तर मग हे घरात येऊ द्या या लायकीचे आहेत हे लेखा जटी खातीन तटी हाकून राहिले बा. या बबन्या घरात खिंडार पाळल्या माऊलीनं घरी बबने पडून राहिली याची. हा बा काही बदलली बा दुनिया बेकार आहे रे बा. ही परिस्थिती लय बिकट आहे बापा. कोण काय विचार करून काही सांगता येत नाही बा. हे तिघही सोबत असत ना असं होईन असं म्हणजे समजलंही नाही बा. माहितही नाही. या बबनी बायको चांगली आहे बा बोलून चालून. हा कोणा घेण्यात नाही देण्यात नाही अशी लफडे करते बापा. हे तर लय तिथं मी होणार हे तर झडपी चालू आहे द्यायची म्हणून तर माऊलीने मारून राहिले. शिवलाल तेल टाकून राहिला म्हणतात. हा शिवलालचा काही ना काही हात असेल. शिवलालने काही खायला भेटलं नाही म्हणून कसं शिवलालनं बोट घातलं याच्यात. जाऊ दे शिवलाल कसं येसो पण या माऊलीने हे काय काम म्हणून ते करायला पाहिजे. हा शिवल्या माहिती आहे आपल्याला कसा आहे तो दटी त्यांच्यासाठी बोट घाली. पण हा माऊली नव्हता ना लोक तसा. याला काही बाईची झटक नव्हती पण आता कशी काय लागली काय माहित बा गड्याले. हा कसा बो एकला संगत गुण ते सोबत गुणी असू शकतात बा. असंही असू शकते. अरे बाबा माऊली घेऊली काय बैकला नव्हता ती बाईच बाई केलाय. हा तेच म्हणे माऊलीने घडी घडी बोलात जाय. मग आता कसं आता माणूस गेल्यावर तर जरासा बिथरतेच माणूस. माणसंही जाय त्या आखरी शेवटी फिरला हात गाड्यानं केली चालू बाई. मग असा विषय व्हायला त्या बाईलेच मोठं जोर आहे. माऊली घरी द्याले पण या माऊल्याला समजायला पाहिजे ना अक्कल वागवायला पाहिजे होती ना. लेख हे जर गावात माहीत पडलं बबन्याला माहीत पडलं तर लेख वाईट होईन. आता किती मार खाऊन राहिला किती इज्जत जाते याची गावात. लाज वाटली काय जराशी तरी माऊलीले? हा आपलं काय म्हणजे आपले लोक काय समजतात काय नाही काहीच नाही. भांडणे ठेवलं बाईच्या नादात लागला आता मार खाऊन राहिला ढोरासारखा. अरे बुडेबा म्हणून तर हा वावरात जाय ना. बायकोले चाटा मारे. त्याची बायको घरली कुरकुर करे. हा वावरात थांबत नाही म्हणे उभं राहावा उठला सुटला घरीच जाते. हा त्याची बायको त्याच्या नान पोटमुळे ना काय थांबणार आहे भाऊ देवलाल तो. अटीसा पोरी सापडेल होती त्याले तर. हा वावरात जर तिकडे राहिला तर इकडे चानच कोण मारला असता मग. हा इकडे चानच मारायला माणूस पाहिजे नाही का? मग चालांना कसा काय माझं म्हणजे पाहून काय चालू आहे द्यायचं. काय जातं रे पायाले दलिंदराचं यायचं असं पायाले पाय नाही वाटत आपल्याला. काय याच्यामध्ये उभं राहण्याचे पाय तरी. चला भोटे बा चला आपण पाहू ना काय तर मुळत असेल तर मोडून टाकू साया. जाऊ द्या ना कुठे मारा चांगल्या वाटतात काय गावात. बरोबर नाही ते. चला बुडे बा खरंच चला. होत असेल तर पाहू. होता लोक माऊली तसा माणूस चांगला आहे पण आता कसं बाईच्या नांदा तू बयकला जरासा. जाऊ द्या चला बा. तुम्ही म्हणता आता नाही तर मी तर काही गेलो नसतो बा. मला तर पटत नाही अजिबात नाही पटत ह्या गोष्टी. अरे हाईट कोण जाईन बिया लपले खोऱ्याच्या म्हणतात पळाले. हा फालतू बदनामी करून घ्या आपली बी. चला जमलं तर पाहू नाही मग शकू काय करायला लागते. चला घेणार माऊली दाबून घेणं. तुले काय म्हणू पहिले की कसं आपलं जमत असेल तर पाय गड्या त्याचं हे तुझ्या गळ्यात उतरीन. पण तुला ऐकलं नाही मा म्हटलं. हा आता कसं बबण्या झोडून राहिला तुले. हा आता जमलं की नाही. बोलून काय राहिलं का शिवलाल? घेणं ज्यांना आग लावली का तुला? तुले का दुसऱ्याचं सुधच नाही दिसत तुले काही काळी वाहनाच्या. काय म्हणे रे माऊली? काय म्हणे हा तुले? हा म्हणे मला एक कॅनस मारू दे म्हणे. ते चालू आहे म्हणे तर कसं माहीत जमू म्हणे जुगार असा म्हणे. हा मले सांग लाज लावण्या वाहनाचा. मी याला नाही म्हटलं तर मग याच्या कशी दुखली ना चांगली दुपट मारला या इंजननं. मग यानं हे कान केलं आपल्याला पकडून दिलं यानं. या हरामखोर हात आहे. लाज वाटते रे तुले काही शिवल्या? काय म्हणायचं याले? आमचं जुळून दे तोंड धुईन नाही ना आरशात पाहिजे तोंड कसं आहे तू येतं. मग ये ना माझ्यावर म्या खानीच्या जराशी काही लाज वाटून नाही राहिली तुले. काय करून राहिला हे तू? दुसऱ्याचं चांगलं नाही दिसत का रे तुले? बापा रे आता माझी लाजणगीच काढून राहिली तू. तुला करायच्या वक्त तुला लाज नाही वाटली का? माऊली चालला तुले मी काऊन नाही चालत मग? मा काय इट येते का तुले? तू तर लय दुधान धुईलाच बापा. असं काय बापा माऊलीत कोणती जादू आहे? काही नवीन स्टाईल आहे का माऊलीच? का
नको चालू ना. तोंडेला तर कुकडे भाजून राहिला का हो शिवल्या? तू येईल का करून नाही जमून दिला तर तू ना असा आगाऊपणा केला. शिल्लक कामं करायला नाही पाहिजे बाबू. दुसऱ्या पोटावर पाय नाही द्यायला पाहिजे. तू लय खतुशेलास रे गड्या दलिंदर वानाच्या. तुझ्यासोबत का दोस्ती करून मी पस्तवून राहिलो. तू नालाय का नालाय. अरे हो रे, हा मला तोंडेला मी कुकडे भाजून राहिला, तू काय बोलून काय राहिला अरे? हा तुले काही करू दिलं तर चालते. हो मले नाही, मी 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 कधी ऐश करू? मग मी कधी ऐश करू? आमचा मेळ खानीचा आहे ना याच्यामधलं ऐकून राहिला ते. हा असा बोलून राहिला हे नाही ऐकून राहिला तो. हा की त्याच्या मागे हा काय करून राहिला शिवल्या तर ते नाही समजून राहिला. त्याले या मॅटाले वागून राहिला सोबत सोबत. जमून द्यायला लागत होतं तू. पाय ना दुसरी अशी कोणी तर जास्त शिल्लकपणा करून राहिला तू. जय कैकाळी आहे ना हा, जैताळे आहे ना जैताळे आहे ना. याला कसं सुद्धा नाही दिसलं ना आपलं म्हणून ते ना पेटवली. हा शिवल्या आहे ना हा दटी जाईन बिबाज झाली ना. यानं कोणत्या लक्ष दे कामं केले? माऊली आपलं काम असतं असं आहे. अजून मी सांगा जमत अशी ना आपलं तर कसं मोडतो मी. सांगतो बबण्याले की गळ्या काही करू नको, जाऊ दे आता पश्चातापाला ढमुक आलं सांगतो मी. हा नाही तर मग कसं माझं नशीन जमत तर मग अजून तुमचा बजेट आहेच. तो गडी तर वय थैच करून राहिला मार्याले. तू मला काय समजून राहिला रे? मी ढोरासारखा मार खाईन हा, पण तू कसं ती हवा बी नाही येऊ देत. हा मला काय समजून राहिला तू? तुला वाटतं की मी काय हुशार आहे बापा? मी असं तसं बोललं की हे कसं मानतातच, हे आपल्या याच्यातच येतात. पण नाही ना, तसं नाही. ती हवाच नाही येऊ देत मी. ते जमू दिलं तर बरं आहे, नाही तर मग मी बबण्याने सांगतो असं तसं आहे. वा रे वा, चांगला आहे रे तुझ्या. नांदीच नको लागू तू, याच्या नांदीच नको लागू. हा लय चालू आहे. हा दिसते तसा नाहीये, तोंडाने दिसते लेंबळा, पण लय याचं डोकं चालते. हा अशा कामातच बरं, चांगल्या कामात नाही. साऱ्या गावात बिबा हा बिबा उभरेला साऱ्या गावाली. आता आपल्या मागे लागला ना आणि आपल्याला उभरून राहिला ना. आता कम तसंच आहे भाऊ. आपलं जमलं तर ठीक, नाही तर मग कसं उभरले. हा अजूनही सांगा जमत असेल तर कसं तुमचा मेळ आण तुम्ही. कसं मला काही जास्त नाही पाहिजे. हा तुमचं रोज चालू द्या, फक्त मला एकच चान्स. हा एक चान्स भेटत असेल आपल्याला तर मी कसं बबनले सांगतो. नाहीतर मग कसं तुम्हाला झोडपे तर आहेतच. तू ना तुझ्या तोंडाची किती वाप गमावली तरी मी काही येत नाही ना तुझ्या तावडी. मी काय अशी तशी आव काय? तुझी हवाच नाही येऊ देत ना रे. तू काही बोल, बबण्याने सांग, बबण्याने मारायला लाव मले. मी मार खाईन ढोरासारखा, पण तुझ्यासोबत तर एकही हे नाही करत रे. हा शब्दही नाही बोलत तुझ्यासोबत. हो द्या ना मारामारी खा दणके. मग आता कसं माऊलीची बायकोही बाहेर येईल, ती वय फडफड करून राहिली. हा आता कसं फक्त माऊलीला बाहेर न्यायची देर आहे. हा माऊलीची बायको माऊलीला हाणते आणि तुले बबण्या झोडते चांगला सुतते तुले. कसं प्रेमान सांगून राहिलो. कसं काही नाही, 10 मिनिटाचं काम आहे आपलं जमो. हा तुझ्या बरोबर बजेट लावतो मी, सांगतो ना बबनले समजून. हा ऐकतं का मा म्हटलं सांग ते का आपली सेटलमेंट सांग. नाहीतर मग कसं आहेच मग बबन जिंदाबाद झपके मारायला तुले. फिटलमेंट घालणार रे तुला. आता तू बोलूच नको माझ्यासोबत. मी मार खायला तयार आहे. मी म्हणून राहिली ना, मी मार खाईन मा नवऱ्याच्या हातचा. पण तू याच्यात तावडी देत नाही बा. ऐकू नको. हा ऐकू नको. माझी बायको काही नाही करत. पाय तू आता कशी बिथरते माझी बायको. हा माझी बायको मग ऐकडूनच होईल, या दलिंद्राकडून होणारच नाही. मला माहित आहे ना. बरोबर तुही बायको तू ऐकून होते का? पाय तू आता पाय रे. आता जाऊ दे मला बाहेर पाय तुझ्या कसा बजेट बसवतो त्या बायकोला. पाय काय सांगतो मी आता चाललो मी. बायको जर बायकोने दिली बाबू तर हा शिवलाल नाही. मग पाय तू आता कसा बजेट बसवला तू आता. अरे लवकर द्या तोंड हरपू तुझे. तर सांग माझ्या बायकोला काय सांगणार सांग जाय भाई. ढोकळ्या देऊन राहिला तो मले. का शांताराम भाऊ तुम्ही लपडं पकडलं, तुम्हाला एका शब्दाने सांगितलं नाही राजा? की असं झालं की तसं झालं की काही हा बेजा आतल्या गाठी जे आहो तुम्ही. पण धाकली मूठ सवाला काही ठेवता राजो, जवळच्या माणसाला सांगत नाही बा. नाही ना कसं काय सांगता सांगा ना. त्या बाईची बदनामी झाली असती ना बापो, म्हणून मी सांगितलं नाही, कोणालाच नाही सांगितलं. हा काय फालतू म्हटलं सांगा सुधरतील काय पत्ते काय सुधारणं नालाय. हे डबल घोर केलाच. मी न बदनामी गेली असते का त्या बाईची? सांगा बा तुम्ही. काही माणसं आहे बा, म्हणजे भरोशा माणसाला सांगायचं नाही काय बाबा. कसं हो शांताराम शेठ? विषय नाही ना, बदनामीचा विषय नाही. तुम्ही ना कोणाला सांगितलंही नसतं, पण कसं कोण ऐकलं की फालतू माझं घेणं ना देणं. ते बाई म्हणे आता मी याच्या पुढे काही करणार नाही. तो कसं माऊली बी हातापाया पडला म्हणजे राजा शांताराम भाऊ कोणाला सांगू नका. मी आता कसं काही करणार नाही, रिकामचं धंद्याला लागणार नाही. शांताराम भाऊ हे असे सुधरत असतात का नालायक? हे यायला खाज लागेल असते. हे चटक लागली की कसं जात नसते. डबल माणूस उलटून तडीच जात असते. आठवण येते माणसाले.
हा म्हणूनच ते हे लफडे काही मुळत नसतात की हे चालूच असतात. पण मा म्हणाले वाटलं की लेक सुधरतील म्हणून म्या काही माजून केलं नाही, कोणाला काही सांगितलं नाही. हा, पण आज तो कसं काल ते योगायोग त्यानं मारामारी केली त्यात तोंडात म्हणजे ते कसं याच्यामध्ये मातोंडातून निघून गेलं साहेब. मॅच लपडं पगड द्यायचं ते तुम्ही नाही ऐकलं. काही असं काही लपवत नाही. तू सांगत जा मला 2 गोष्टी. कसं गावातलं माहीत पाहिजे बापा. मी गावाचा सरपंच नाही लोक म्हणतील का तुम्हाला तर काहीच माहित नसते तुमच्या गावातलं, तुम्हाला लोक सांगत नाहीत का, असं नेवायला पाहिजे. नाही सरपंच आता टेन्शन नाही, आता नाही लपवतो बापा मी. हे लपून बी काही येतेच ना बाई. हा किती लपवलं तर पाहणं आलं की नाही बाई, झाली की नाही त्याची मारामारी. सरपंच सरपंच काय झालं मुंशीराम भाऊ आता तुम्हाला? अबे बाबा मला काही नाही झालं, गावात मारामारी चालू आहे म्हणतात. हा तो शिवल्या बबन्यान मावली तिघायची आणि त्याच्या बायकाही म्हणतात त्याच्यात मारामारी करेले. हा चालन बाळा तडीसा. मुंजीराम भाऊ तुम्ही रिकामी असाल तर जासान तडीसा, आपण काही रिकामी नाही बा. कसं कोणाची लफडे मोळेले आपल्याला काही शोक नाही आहे. म्हटल्यानं चालते काय गाडी, तू गावाचा सरपंच असणार बा, साऱ्या गोष्टी तुलेच पाहिणार. आमच्या म्हटलं कोण ऐकते? हा चाल बापा तडीसा, ते काय तर मोडणं काही माहीत ठोक आहे काय, काऊन भांडणं होऊन राहिले काय तर मला विषय सांगा बा काय आहे. हा विषय माहित आहे तुम्हाला काही? भांडणं काऊन चालू आहेत हे नाही माहित मला, पण भांडणं चालू आहेत एवढं माहित पडलं फक्त. हा मग माहित नाही ना काऊन भांडणं चालू आहे तर मग चूप राहा, तोंडाला कुलूप लाव. काही बोलतो गड्या, पण भांडणं चालू आहेत ना गावात मारा माऱ्या हे काय चांगलं वाटते काय? हा पण काऊन चालू आहेत ते माहित असेल तुला तर मला सांग मग. आता तुम्हाला सांगून द्या, तुम्ही काय करणार सांगा बरं मुंशीराम भाऊ. काल डोक्याला ताप घेऊन राहिले ह्यांना जाऊ द्या. सांगा ना गडू काऊन भांडणं चालू आहेत बा त्याची, मला चांगलं नाही वाटून राहिलं बा. गावात अशा मारा माऱ्या फार फार कसं 4 गावात आपली बदनामी होती का, गावाला एक भानगोळ आहे. सांगा ना गडू काय आहे तो मॅटर होतं काय आहे हे सांगा. भाऊ त्या बबन्या बायकोले धरलं त्या माऊलीनं, त्याचं ते बाईचं मॅटर आहे. सांगा कसं मोडता आपण, कोणा तोंडात जाता तडीसा सांगेले की बा मोळा हे भांडणं करू नका. हा आहे का आपल्याला तोंड तडीसा? मग असं मॅटर आहे तर कोण पडीन रे बा म्हणतात, होऊ द्या मारामारी मग त्याची. हा बाईचं मॅटर आहे ना, होऊ द्या चमके मग. हा मला एक सांगण्या त्या बबनी बायको तो अशी दिशी नार मला चांगली बाई होती त्याचं. हा त्या खालची मान वर ना करेन असं कसं काय हे बिघडलं वातावरण, कसं काय डायरेक्ट कसं बिघडलं वातावरण. याच्यात काय बाईचा दोष असते का माणसाचा ही असते? आता तिनं पाहिलं समोरच्या मुद्दी म्हणून झालं ते. आता जाऊ द्या, तो विषय कसं विचार करू नका त्या विषयात. मुंशीराम भाऊ आता गॅरंटी नाही कोणाची, कोण काय करीन तो. देर भाऊ मला काही घेणते नाही, चला बरोबर चला तिकडे हिरो जाऊन बसू, पाणी मानी पिऊ. चला चला. होय तू अटीचा कुरकुर करू नको. तुझ्या नवऱ्याला काही सुट्टी नाही, आता त्याला सोडल्याची मी काही सोडत नाही. त्यानं एकटं कसं मा घरीही केलं. हा मा बायकोले नांदी लावलं त्यानं, कसं मला त्याचा बजेट बसून आहे. तू शिल्लकपणा करूच नको. तुम्ही बायको का दुधान धुयाला काय? लवकर बोलाव मानवऱ्याले, बोलाव लवकर. मानवऱ्याले मारतो म्हणते तो, मानवऱ्याले मारून तर दाखव तू, हात तर लावून दाखव, मग सांगतो तुला कसं आहे तर. आण लवकर मानवऱ्याले, सांगून राहील तुला बरं बोला ना. झोडी नाही तर काय का मुके घेईन काय? हा रंगी हात पकडलं ना बबननं, तुला काही समजते की नाही काही? तुझ्या घरात कोणी घुसलं तुला काय गेलं असतं बाई? हा त्या बबनले म्हणून राहिली का तू असं तसं? हा बबन सोड नको रे, छायला चांगला झोड. हा बायकोच तर गं वाय, तुझ्या बायकोला झोडणं मानवऱ्याले काले म्हणून राहिला तू असं तसं. तुझ्या बायकोले लय शोक होता ना म्हणून ते मानवऱ्याले बलाय ना. तिचं कसं तू याच्यानं भाग्य नाही ना म्हणून ते मानवऱ्याले बलाय. आणि राहिली आहे शिवल्याची गोष्ट, हे शिवल्याला काही तोंड घालायचं काम नाही बा म्हणतात. हे कुत्र तर असं आहे की ज्यात नाही त्यात तोंड घालते बाबा. आता याचं काही काम आहे काय? कोणाचे भांडणं चालू आहे पण आला की नाही हा तोंड घालेले, याचं भागतच नाही ना. पण त्या गावात तोंड घालते, हा तोंड घाल्या वानाचा. पाय रे बबन्या मला काय म्हणून राहिली तर पाय रे. काय शिवल्यात भाऊले बोलता काय तू? हा आता तर अजिबात तुझ्या नवऱ्याला सोडत नाही मावलेली मी. पाय त्याला कशी सपके मारतो तर. हा तू काय समजून राहिली वर्षात ट्रंक फरंक करून राहिली निवडून. दारी उभी नको राहू तू, मी आलो आपल्या दारी. चावट कोण रे चावट? कोणाला म्हणून राहिला? तुझी बायको चावट आहे, तू त्याच्याहून चावटास. तुले वाटून राहिलं की आपण ना अशा धमक्या द्यायला की बस हे बाई चाललीच जाते अटून. पण मी मा नवऱ्याचे ऐकून आहे, मा नवरा नाही तसा, तुझी बायको तशी आहे. मा नवऱ्याला लवकर सोड म्हणून राहिली तुले. बरा बोला ना, नाही तर माऊन वाईट कोण नाही बरं सांगून राहिली. माझे झपके खाशीन तू बी मग. सोडत तुले काय हलकं भारी करणार तर कर माय. इथे वानाजे हो, तुला समजलं नाही का त्या नवरा काय करून राहिला काय नाही तर. बिनलाजा वानाचे अटी तोंड वाचून राहिली मा घरी आणि निघटून. आणि गावातले लोक बी तोंड घाले.
आले पायाले टिसा. अरे, गल्लीवर भांडण करशील तर आम्ही आमचे डोळे लावून घ्या काय? हा, घरात कर मग. काय करणार तुले तर मोठा शांतपणा शिकून राहिला गावातले लोक टिसा पायाला आले. हा, गल्लीवर तमाशा मारसान तुम्ही, मग पायाला आणायचं काय तर? आले पाणी येऊ देऊन राहिले तुम्ही बी चावटच आहे. हा, डोंगरे झाले पण सुधारले नाही तुम्ही. भादर भादर करून राहिले टिसा. जावा उकडे ना झालं. हो, झाबऱ्याच्या आबाला घेऊन जा तिकडे. ती बुडी वाट पाहून राहील त्या आबाची. आलं हिंद्या बुडी लेकरू बाई. जाय होय लवकर, पाय लवकर. बबन भाऊ कुकरच्या कुकरी नका चबरून येणार ना. तुमचं नामचं आहे काय काही? आता तुम्ही गल्लीवर भांडण करून राहिले तर पाहून राहिलो आम्ही. हा, काही कुकरच्या कुकड्या चबऱ्याचं काम नाही. आबाचा काल काही काढून राहिले तुम्ही. नाही रे बाबा झाबरू, हा खोटाच्या लायकीचा आहे. झोडू काय यायला सांग तुम्हाला. हा, परमिशन दे फक्त. असा रप्प वळतो की नाही, काय सोडतो की नाही, वय मूर्ती नाही महिनाभर. आपल्याला शिल्लक बोलणं चालतच नाही ना. बुडे बा ते कसे सबकेच्या लायकीचे जात ना. त्याची कशी पाठा वय करून राहिले ना. ते कसं मार खायला सय करून राहिले. आता मार खातीनच ना ते, म्हणून तर एवढं चबरून राहिले ना कुकडच्या कुकडे. थांबा ना तुम्ही, आता चबरू तर द्या, मग वरतून त्याच्या कानाखाली एक सटकनी. काय माय हलकं भारी करणं असेल तर कर. जाय नाही सोडत तुझ्या नवऱ्याले. मा घरात कसा घुसला तो, कसा घुसला. हा, मा घरात घुसायला नव्हतं पाहिजे. मी जर तुझ्या घरात घुसलं सुद्धा काय केलं असतं? हा, काय केलं असतं? तर मी ना ते रंगी हात पकडले घरात. त्या बायकोला पाय ना मग. मानवऱ्याला काले पाहून राहिला तू? हा, मानवऱ्याला काल धरून बसून राहिला रे. मानवऱ्याला कोंडलं त्यानं. मानवऱ्याले बायकोले दिलं सोडून, मानवऱ्याच्या नांदी लागला तो. तुझ्या बायकोले मारणं काले बोंबाटा करून राहिला बंद्या गावात. तुझ्या बायकोचा मानवऱ्याचं नाही होत काही हलकं भारी. तुझ्या बायकोचाच पाय. याच्या नांदीच नको लागू, याच्या तोंडीच नको. चाल घरात चाल. हे झोड मजबूत आहे तो काही लैला मजनू तो काही हॅन मजबूत. हा, मग पाहून घेऊ पुढचं पुढे काय होते तर. मी काय याच्या तोंडी लागणार आहो काय? पण ह्याची ना मा घरी कुदत घोडीन कुत्री सारखी आणि भू भू करून राहिली. घेणं देणं नवऱ्याचीच बाजू घेते तो चावटा साऱ्या गावाचा. तरी बी सांग किती लाज जाय बाई आहे हे बिनलाजा वानाची. पण कुत्र म्हणून सोडून दे, याच्या नांदीच नको लागू. मूर्खपणा आहे याच्या नांदी लागणं म्हणजे. हा, हे बाई काय रे सुधी आहे रे हे. नवरा आवडताना याला येईल तर हा, काय कामाची आहे रे हे. हा रे, मला मा नवरा आवडता नाही आला, मग याला याची बायको आवडता आली काय? हा, याची बायको आवडता आली काय? आवारा सांडपणी तर फिरून राहिली ते मा नवऱ्याच्या मागे. काही लाज आहे की नाही तिले? हा नवरा एवढा कामा धंद्याचा बिघडवला ना तुम्ही. ना बिघडवला ना तो तुम्ही. ना वाया जाल खाणीचे. त्या नवरातले जसा रस करे पापा माहित नाही का किती पहिलवान होता काम करायला. त्यांनी निघडून डोकं खाऊन जायला फालतू. सारे बाशूला चाल त्या कुत्र्याने लागेल पुरत. ते म्हणतं का रे? घे मग. मुली मारलं का काही काळ्या वाहनाचे. जाशील का मग? जाशील का बाईच्या वाटी? हा, जाशील काय? भादरशील का कुकडे? भादरशील काय? हा, असा हेच काय मग बाबू? आता थापळच मारली, आता पुढे उलट टांगीन तुले जास्त चबरशील तर. मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.